कारलं म्हटलं की नको नको तेवढी नाटकं करतात ती बरं का. चार दिशेला चार तोंडं करून बसतात. आता कारलं काही घशात अडकतंय का. मग मी म्हटलं आज घरामध्ये ना एवढी कारली आहेत तर मी आज कारल्याचीच भाजी करणार. घेतली 4-5 कारली कचा कचा कापली, त्याची सगळ्या बिया काढून टाकल्या आणि त्याच्यामध्ये चमचाभर मीठ टाकलं आणि तसंच पाणी सुटेपर्यंत ठेवलं बरं का. आणि मस्त पाणी सुटल्यावर कच्चून पिळवून घेतली ती कारली. सगळा कडूपणा निघून गेल्यानंतर कढईत तेल घातलं, मसाले घातले ढीगभर. त्याच्यामध्ये मी घातलं हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर घातली, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला घातला आणि भरपूर मसाले मस्त परतून दिले. कारलं टाकलं, ते बी चांगलं परतून दिलं. वरतून पाणी टाकलं आणि शिजून दिले. पण कारलं शिजत आलं का नाही वरतून वाटण टाकलं. त्यामध्ये शेंगदाणे मी भाजून घेतलेले, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं मस्त कोरडं वाटण मी वरतून घालून घेतलं बरं का. मिस्टरांना आणि घरात सगळ्यांनाच कारलं इतकं आवडलं, प्रचंड. सगळे म्हणायला लागले खरंच कारलं चांगलं बनवलं बरं का. तू पहिल्यांदा माझी कोणीतरी तारीफ केली आणि मलाही जरा बरं वाटलं की बाबा तुम्ही सुद्धा या पद्धतीने आपलं कारलं तयार करून बघा आणि आपल्या चॅनलला तेवढे सबस्क्राईब करा.